नमस्ते. मी प्रमोद सस्ते. नमस्ते. प्रगती चळवळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपलं नाव काय? प्रताप शामराव कदम. आपण कोणी सरकारी नोकरीला होता का व्यवसाय? सहकार खात्यात होतो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत. सहकारी बँकेत होता. एकंदरीत आपण मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयामध्ये आहोत आणि प्रगती चळवळ या चॅनलशी आपण बोलताय. विधानसभेच्या अनुषंगानं काय सांगाल की कशा पद्धतीचं वातावरण आता होतं का तालुक्यामध्ये? तालुक्यामध्ये स्थानिक राजे गट होते, त्यांना 30 वर्ष त्यांनी सत्ता भोगली. 30 वर्षात असं काय उठवदार काम केलं नाही त्यांनी. 15 वर्षे रामराजे आमदार होते आणि 15 वर्षे दीपक चव्हाण विधानसभा आमदार म्हणून निवडून गेले होते. रामराजे विधान परिषद आमदार आहेत. एकंदरीत म्हणजे तुम्ही बदल व्हावा ह्या भूमिकेमध्ये असाल आता. हो. आणि मराठा आरक्षणाच्या विषयावरती राजकीय ज्या पार्श्वभूमी आता झाल्या, राजकीय घडामोडी झाल्या, त्यासाठी नेमकी आणखी जरांगे पाटलांचं जे उपोषण आहे किंवा जरांगे पाटलांनी एकदम राजकीय भूमिका घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यातनं माघार घेतली, त्याबाबत तुमचं काय मत आहे? तसं विधानसभेत माघार घ्यायला पाहिजे होती असं आमचं ठाम मत होतं आणि महाराष्ट्रात सगळ्या 288 जागा त्यांनी लढवायला पाहिजे होत्या. मग ते मराठा समाज, सर्वसामान्य मराठा समाज जो आहे तो राजकारणामध्ये गेला असता, मग त्याचा नेमका फायदा कशा पद्धतीने मराठा आरक्षणाला झाला असता, काय वाटतं तुम्हाला? विधानसभेत मराठा क्रांती मोर्चाचे आमदार निवडून आले असते तर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला असता मराठा आरक्षणाबद्दल. तसं झालं नाही. कारण जरांगे पाटलांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. खूप वाईट वाटलं त्यावेळेस. परंतु राजकीयदृष्ट्या जर सर्वसामान्य मराठा राजकारणात जाणार असेल तर त्याच्याकडे पैसा नव्हता किंवा त्याच्याकडे तशी ताकद यंत्रणा नव्हती. मग ह्या बाबतीत जरांगे पाटलाची ही भूमिका योग्य वाटते, अनेकांना योग्य वाटते. तसं बघितलं तर आंदोलन खूप झाली. 2016 पासून आंदोलन चालले आणि 4 आपले केसेस पेंडिंग येते कोर्टात. कोर्टाचा काय निकाल लगेच लागत नाही. याचिका दाखल आहेत मराठा याचिका. हा, तसं माझं तर म्हणणं आहे लोकसभेला पण इलेक्शन लढवायला पाहिजे होत्या आणि विधानसभेला पण संपूर्ण जागा उमेदवार उभं करून इलेक्शन. एकंदरीत तुमचं म्हणणं असं आहे का की मनोज जरांगे पाटलांनी सामाजिक नेतृत्व स्वतः करावं आणि मराठा समाजाचे गरजवंत जे मराठा आहेत त्यांना राजकीय नेतृत्व किंवा मराठा समाजाचा राजकीय चेहरा म्हणून पुढे आणावं, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे तुमचं म्हणणं येतं की विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आपल्या सर्वसामान्य मराठा समाजातली 4 लोक ही हवी होती लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, तरच आपला प्रश्न सुटू शकला असता आणि न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा आपल्याला तिथे पाठबळ देणं आवश्यक आहे, असं तुमचं म्हणणं येतं. हो, तसं पाहिलं तर जरांगे पाटलांचं काय पाडापाडीचं राजकारण आहे का नाही, ते करण्यापेक्षा कुठल्या तरी पार्टीचा उमेदवार निवडून चला. बरोबर. कुठले राजकीय पक्ष मराठा आरक्षण द्यायला तयार नाही. बरोबर. स्वतःचे जे प्रतिनिधी निवडून आले असते आपले मराठा क्रांतीचे, तर त्यांनी आवाज उठवला असता विधानसभेत आणि ताकद महाराष्ट्रात ताकद दिसली. सर्वसामान्य मराठा राजकारणात जर गेला असता तर 100% त्यांनी तळमळीने प्रश्न मांडला असता आणि आता जे निवडून येतील किंवा जे विरोधी पक्षात बसतील ते काय मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका मांडताना दिसत नाहीत, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरोबर आहे. मग येणाऱ्या काळामध्ये आता आंदोलन होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटलाचं. 1 लाख लोक तिथं बसतील तर ते कितपत यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला? काल आज सकाळी दूरदर्शन मी पाहिलं, त्यांचं म्हणणं आहे की आता सामूहिक उपोषण चालू करू आपण, सामूहिक निकाल लागल्यानंतर तारीख जाहीर करू. तसं पाहिलं तर आता पहिल्यासारखा रिस्पॉन्स मिळतोय का मला शंकाच आहे. कारण आंदोलन भरपूर झाली आणि मधलं जे आंदोलन झालं होतं मुंबईला जे लोक गेले, वाशीला आपलं वाशीतनं आपण मागे आलो. हा, तिथं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला फसवलं काय की ते नुसतं आपल्या वाशीत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही, त्या बाबतीत तुमचं काय मत होतं? तसं आंदोलन भरपूर प्रमाणात मुंबईला रवाना झाले होते. वाशीत तिथं मोर्चा अडवला होता. मोर्चा अडवल्यानंतर जे जरांगे पाटला सगळे सोयरीचा मुद्दा होता ते मुख्यमंत्र्यांनी लेखी ड्राफ्टमध्ये दिला होता. पण पुढं विशेष अधिवेशन बोलवलं.
त्या विशेष अधिवेशनात सगळे सौराचा मुद्दाच मांडला नाही त्यांनी. बरोबर. सबसेल मध्ये मराठा समाजाला फसवलं त्यांनी आणि 10% नुसतं आरक्षण जाहीर केलं तिथं. एसएबीसी जाहीर केलं त्यांनी. ते पण कोर्टात टिकते का नाही शंका आहे. न्यायालयीन प्रक्रियेत नाही. एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित जे काही ठराविक घराणी आहेत त्यांचेच लागेबाधे असल्यामुळे सर्वसामान्य मराठाचा प्रश्न त्यांना सुटून द्यायचा नाही की काय, अशी एक भूमिका संशय सर्वसामान्यातनं व्यक्त होतोय. याबाबत तुमचं काय मत आहे? मूळ मुद्दा म्हणजे जरांगे पाटलाचा सगळे सोयरीचे मुद्दा होता. ओबीसी वाल्याला वाटलं आपलं आता आरक्षण कमी होईल, त्या भीतीने त्यांनी पण आंदोलन चालू केलं. मराठ्यांना विरोध केला. मराठ्यांना सगळे सोयरीच्या ह्याच्यातून आरक्षण मिळू नये ओबीसी नेत्यांनी विरोध केला. आता ह्याच्यामध्ये ओबीसी असो, एससी एसटी समाज असो, हे जे प्रवर्ग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक अपात्र जाती म्हणजे अतिप्रगत जाती ज्या आहेत त्या सर्वेक्षण करून बाहेर पडणं आवश्यक आहे अशी एक मागणी होती. आणि मराठा समाज हा ट्रिपल टेस्ट देऊन किंवा गायकवाड आयोगाचं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये ओबीसीसाठी पात्र हा समाज आहे किंवा कुणबी नोंदी जर मिळाल्यामुळे जर ओबीसी मध्ये पात्र असेल तर ह्या बाबतीत न्यायालयानं नेमकं काय करावं हे तुम्हाला वाटतं? कसे ओबीसी समाजात आरक्षणात भरपूर जाती समावेश आहे आणि तसं पाहिलं तर जरांगे पाटलाचा मूळ मुद्दा होता सगळे सोयरे. सरकारने ते सगळे सोयरे म्हणजे ओबीसी वाल्यांना भीती वाटली की आपल्या जागाच कमी होते सगळे सोयरे. मूळ म्हणजे कुणबी पुरावे कागदोपत्री पुरावे मिळाले, भरपूर प्रमाणात पुरावे मिळाले. कुणबीमुळे बराचसा समाज हा ओबीसी मध्ये ऑलरेडी गेलेला आहे. आता राहिलेल्या मराठा समाजाने नेमकं काय करावं असं वाटतं? मग न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जास्त वेळ द्यावा का रस्त्यावरचं आंदोलन करावं? तर रस्त्यावरचं पण आंदोलन केलं, न्यायालयीन प्रक्रिया जर उशिराही होती, लेंदी आहे. एकंदरीत सत्तेशिवाय शांत पण नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, बरोबर आहे. शेवटी हा प्रश्न विधानसभा किंवा लोकसभेमध्ये सुटेल असं तुमचा विश्वास आहे? त्यासाठी प्रतिनिधी आपले निवडून आले असते. आता त्यासाठी तर उशीर झालेला आहे. आता विधानसभा तर पार पडलेली आहे. बरोबर आहे. आणि जे लोक सत्तेत येतील किंवा जे विरोधात येतील त्यांच्यावरती तुमचा विश्वास नाही असं म्हणताय तुम्ही? नाही, ते देत असतं कुठल्याच पक्षाचे आमदार खासदार आवाज घेतात. मग मराठा समाजाला नेमका फक्त आंदोलनाचाच पर्याय आहे का आता? तेवढंच आंदोलनाचा पर्याय नाही आता. मग रस्त्यावरचं आंदोलन असं किती दिवस करत राहायचं? नाही, त्याला तर मर्यादा असते. कसं आहे की मधला जी हे होता पिरियड तेव्हा भरपूर मराठा समाजाचा रिस्पॉन्स मिळाला. आता इथून पुढे मिळतोय का नाही रिस्पॉन्स शंका आहे. आणि त्यात सुद्धा युवकांच्या आत्महत्येचे रोज आम्ही व्हिडिओ बघतोय. म्हणजे मराठा समाजाच्या तरुण पिढीचा संयम सुटतोय का काय ही एक शंका इथे उपस्थित होतोय. किंवा आज जर बघितलं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षणाचा विषय महत्वाचाच आहे. त्याच्यामुळे जर हा तरुण पिढी जर निराश होत असेल, आत्महत्येचा टोकाचा पर्याय निवडत असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे, एकंदरीत समाजाला काय सांगाल तुम्ही? पूर्वीपासून कसं झालंय, मराठा समाजातले हुशार पोरं त्यांचं तर त्या आयुष्य बरबादच झाले आणि इथून पुढे जर आरक्षण नाही मिळालं ही पिढी पण पुढे बरबाद होणार. हुशार पोरं वाया जाणार. याची जबाबदारी शासन तरी घेणार नाही, विरोधी पक्ष पण घेणार नाही. मग याची जबाबदारी कोणाची? तसे शासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. तसं बघितलं तर बऱ्याच आता मराठा तरुणांनी आत्महत्या केली, त्याला जबाबदार शासनच आहे. शेवटी शासनावरती जबाबदारी आपण टाकताय सगळी. शासनाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढाकार करून केल्या पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे? हो, ऍक्च्युली काय जे सगळे राजकीय पक्ष आहेत तर ते इतर समाज ओबीसी बीसी कुठल्या गट्टा मतदान आपल्याला कसं मिळेल त्या दृष्टीने ते म्हणजे मताच्या राजकारणामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे आणि सत्तेसाठी सगळेच राजकीय पक्ष लाचार आहेत असं तुमचं म्हणणं आहे? त्यांना काय वाटतं की मराठा समाज जाऊन कुठे जातोय, ग्रहित धरला जातो आणि खासदार आणि खासदार आणि आमदार बहुसंख्य मराठा समाजातलेच आहेत. त्याच्यामुळेच ग्रहित धरला जाते मराठा समाजाला.
त्यांना काय जास्त घेणे देत नाही मराठा समाजाचं. बरोबर. ती त्यांची फक्त राजकीय सत्ता कशी टिकेल हीच बघ. महिन्याला 2-3 लाख रुपये पगार कसा मिळेल हा. आणि माझं कुटुंब कसं व्यवस्थित कसं चालेल अशी ही 200-300 लोक जे आहेत महाराष्ट्रातली मराठा समाजाची ते त्यांच्या पुरतच फक्त विचार करतात, समाजाचा विचार करत नाही. हा तुमचा आरोप आहे. बरोबर आहे. निश्चितपणे ह्यामुळेच मराठा समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे निवडून येतील आमदार त्यांना मराठा समाज ह्या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण प्रगती सरोवरशी बोलला त्याबद्दल खूप खूप आभार.